आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी, पालकमंत्री चंद्रशेखरजी, आपले अध्यक्ष दयाशंकरजी, आमदार कृष्णाजी, प्रवीणजी, परिणय फुकेजी, चेनूभाऊ, अनिलजी, सर्व आपले पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईपासून सर्व ठिकाणी जे अभूतपूर्व यश मिळालं त्याबद्दल मी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आपल्याला नागपूर महानगरपालिकेत देखील अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। या यशामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि आपण गेल्या 15 वर्षापासून शहरामध्ये आपल्या नगरसेवकांनी, आमदारांनी जे उत्तम कार्य केलं त्या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला उत्तम यश मिळालेलं आहे। आपण लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला नागपूरला देशातलं एक सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त शहर बनवायचं आहे। आपला जाहीरनाम्यात आपण अनेक वचनं दिलेली आहे आणि ती सगळी पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे। जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम हीच आपलं सगळ्यात मोठं भांडवल आहे। सर्व दूर नागपूरमध्ये आपल्याला जनतेने जे समर्थन दिलं, आपल्या पक्षावर जे प्रेम दाखवलं, आपल्या नगरसेवकांना फार मोठ्या मार्जिनने निवडून दिलं, खऱ्या अर्थाने जनतेचा आपल्यावर जो विश्वास आहे त्याची ही पावती आहे। या निवडणुकीमध्ये नागपुरात आपल्या कार्यकर्त्यांनी, आपल्या आमदारांनी खूप उत्तम परिश्रम केले। दयाशंकरजीच्या बरोबर आपले तिन्ही आमदार कृष्णाभाऊ, प्रवीण दटके आणि मोहन मते यांनी पण खूप परिश्रम घेतले आणि चौथे आमदार तर आपले मुख्यमंत्रीच आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला विजय मिळवून दिला। या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दयाशंकरजी पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि त्यांना देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम यश मिळालेलं आहे। अजून या ठिकाणी मी एक उल्लेख करेन की नागपूर शहरामध्ये आणि विदर्भात आणि महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण खूप परिश्रम घेतले, रात्रंदिवस प्रवास केला, नागपुरातही केला, विदर्भातही केला आणि विदर्भातल्या अनेक महानगरपालिका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.